आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नाराज नेत्यांची फौज दिल्लीमध्ये तक्रार करणार। इस्रायली फौजांकडून गाझातील आणखी एक रुग्णालय लक्ष्य। वंदे भारत रेल्वेची चाचणी यशस्वी। विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी पालक जबाबदार। लष्कर-ए-तय्यबावर इस्रायलने घातली बंदी। अयोध्येतील राम मंदिराच्या पुजारी पदासाठी 3000 अर्ज। अपुऱ्या बस सेवेच्या निषेधात स्वराज्य युवा दलाचे आंदोलन। मुलीच्या आगमनाचे 300 महिलांच्या एकत्रित भजन गायनाने स्वागत। कौलापूर वाडा येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मुहूर्तमेढ कार्यक्रम संपन्न। गृहमंत्र्यांकडून कारागृह प्रशासन धारेवर। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडे बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कर्नाटकमध्ये विरोधी बाकावर असलेल्या भाजपा पक्षाने नुकतीच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते BS येडियुरप्पा यांचे पुत्र आमदार BY विजेंद्र यांची तसेच येडियुरप्पा यांचे विश्वासू मानले जाणारे R अशोक यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक केली आहे। मात्र या नेमणुकांनंतर कर्नाटक भाजपामध्ये अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। राज्यात भाजपा हा एका कुटुंबाचा पक्ष होऊ नये अशी अपेक्षा आहे, असे मत येडियुरप्पा यांच्या विरोधातील नेत्यांनी मांडले आहे। गेल्या आठवड्यात भाजपाचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, अरविंद बेल्लद, माजी राज्यमंत्री CT रवी, अरविंद लिंबावली आदी भाजपाच्या नेत्यांनी BY विजेंद्र यांच्या नेमणुकीवर नाराजी व्यक्त केली होती। यत्नाळ हे नेहमीच येडियुरप्पा आणि विजेंद्र यांच्यावर टीका करतात। विजेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करीत याबाबत केंद्रातील नेत्यांकडे तक्रार केल्याचे सांगितले। सध्या आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत असे दाखवणाऱ्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधकांशी हातमिळवणी केली होती। याबाबतची माहिती मी केंद्रातील नेत्यांना दिली आहे असे यत्नाळ यांनी सांगितले। इस्रायली फौजांकडून गाझातील आणखी एक रुग्णालय लक्ष्य। गाझा पट्टीतील सर्वात मोठ्या अल शिफा रुग्णालयातून नवजात बालकांना दुसरीकडे हलवल्यानंतर इस्रायली फौजांनी सोमवारी आपला मोर्चा उत्तर गाझातील इंडोनेशियन रुग्णालयाकडे वळवला। इस्रायलच्या रणगाड्यांनी या रुग्णालयाला वेढा दिला आहे। यावेळी रुग्णालयाच्या इमारतीवर केलेल्या हल्ल्यात किमान 12 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली। गाझामध्ये तात्पुरता विराम घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर धुमश्चक्रीची तीव्रता अधिक वाढली आहे। इस्रायलच्या लष्करातर्फे रुग्णालयाबाहेरील परिस्थितीविषयी कोणतीही तातडीची टिप्पणी करण्यात आलेली नाही। या रुग्णालयात 700 रुग्ण आणि कर्मचारी असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले।
वंदे भारत रेल्वेची चाचणी यशस्वी. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या वंदे भारत रेल्वेची चाचणी यशस्वी ठरली आहे. आता लवकरच बेळगावकरांना या रेल्वे सेवेचा लाभ मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. बेंगलोर ते धारवाड पर्यंत सध्या सुरू असलेली वंदे भारत रेल्वे सेवा बेळगाव पर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. यासाठी बेळगावच्या खासदारांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. वंदे भारत ही रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन खासदारांनी दिले आहे. मंगळवारी दुपारी 1:30 वाजता आगमन झालेली वंदे भारत रेल्वे पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला. वरील स्वरूपाने बुलेट ट्रेन प्रमाणे दिसणारी या रेल्वेचे उत्साही स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी पालक जबाबदार. कोटा राजस्थानमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या पालकांना जबाबदार ठरवलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोटासह देशभरातून येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्यांनी देश हादरला आहे. कोटा शहरात यावर्षी तब्बल 24 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेद्वारे याचिकाकर्त्यांनी कोटासह देशभरातील कोचिंग सेंटर्स रेग्युलेट करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. कोटासह देशभरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की पालकांचा विद्यार्थ्यांवरील दबाव हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या करण्यामागचे प्रमुख कारण आहे. लष्कर-ए-तय्यबावर इस्रायलने घातली बंदी. मुंबईत दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या लष्कर-ए-तय्यबावर इस्रायलने बंदी घातली आहे. या दहशतवादी संघटनेला घातक म्हणत त्यांनी दहशतवादी संघटनांच्या इस्रायली यादीत समावेश केला आहे. भारतातील इस्रायल दूतावासाने याबाबतची माहिती दिली. 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईच्या ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेने हल्ले चढवले होते. यामध्ये शेकडो नागरिकांचे प्राण गेले तर कोट्यवधींची वित्तहानी झाली होती. या घटनेचे पडसाद जगभरातून उमटले होते. या हल्ल्याच्या जखमा मुंबईकरांच्या काळजातून अद्यापही सुकलेल्या नाहीत. यंदा या घटनेला 15 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने इस्रायलने त्यांच्या देशाने तयार केलेल्या दहशतवादी संघटनेच्या यादीमध्ये टाकलं आहे. याबाबतची माहिती भारतातील इस्रायल दूतावासाने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली. अयोध्येतील राम मंदिराच्या पुजारी पदासाठी 3000 अर्ज. अयोध्येतील राम मंदिराच्या पुजारी पदासाठी 1-2 नाही तर तब्बल 3000 अर्ज आले. त्यापैकी 200 लोकांची निवड मुलाखतीसाठी झाली आहे. त्यांना विचारले जाणारे प्रश्न चर्चेत आहेत. मकर संक्रांत झाल्यानंतर 22 जानेवारी 2024 या दिवशी रामलल्ला मंदिरात विराजमान होणार आहेत. अयोध्येच्या राम मंदिर विश्वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी सांगितलं की 200 जणांची निवड त्यांच्या योग्यतेच्या आधारे झाली आहे. आता त्यांची मुलाखत घेतली जाते आहे. या सगळ्यांच्या मुलाखतीचे केंद्र हे अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेचे मुख्य कार्यालय असलेल्या कारसेवकपुरम आहे. अयोध्येतले 2 महंत मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास आणि वृंदावनचे जयकांत मिश्रा या तिघांचे पॅनल या सगळ्यांची मुलाखत घेत आहे. अपुऱ्या बस सेवेच्या निषेधार्थ स्वराज्य युवा दलाचे आंदोलन. शहरातील बस वाहतूक व्यवस्था कोलमडली असून त्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची गंभीर दखल संबंधित परिवहन विभागाने घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वराज्य युवा दलाच्या वतीने देण्यात आला आहे. स्वराज्य युवा दलाच्या वतीने अपुऱ्या बस सेवेच्या निषेधात चन्नमा सर्कल येथे आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की शहर बस वाहतुकीतील व्यवस्था सध्या कोलमडली आहे. त्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बसेस वेळेवर येत नसून आल्या तर त्या पूर्ण भरून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना अपुऱ्या बस सेवेचा सामना करावा लागत आहे. याचा फटका प्रामुख्याने विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला बसत आहे. यामध्ये त्वरित सुधारणा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी स्वराज्य युवा दलाचे प्रमुख सौरभ सावंत, साईराम जागीरदार, अनिकेत धरमदासांनी, चेतन कलमपूरकर आणि नमित आदी उपस्थित होते. आमचं एक संघटना युवा स्वराज युवा दल म्हणून संघटना आहे. ते KSRTC डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करत आहे. का म्हणजे जे बस सर्व्हिसेस आहेत, बस टाइमवर येत नाही आहे आणि त्याच्या म्हणजे बस टाइमवर नाही आलं कारण एक्झाम्सला प्रॉब्लेम होत आहेत मुलांना टाइमवर जायला किंवा क्लासेस असणार खूप प्रॉब्लेम होत आहे. आमच्याकडे खूप असे समस्या आलेल्या आहेत आणि आजूबाजूला जे खेडेगाव आहेत तिथे तर बस सर्व्हिसेसच नाही आहेत. म्हणजे 1-1 तास 2-2 तास जर मुलं थांबले तर पण त्यांनी टाइमवर पोहोचत नाही. तर आम्ही आज इथं जमलो आहोत
आणि DC साहेबांना असणार किंवा KSRTC डिपार्टमेंटचे DC जे आहेत त्यांना आम्ही मनवी देणार आहे की हे समस्या ज्या आहेत लवकरात लवकर सोडवावं ही आमची विनंती आहे। आणि जर हे लवकरात लवकर जर समस्या संपल्या नाहीत तर आम्ही आज फक्त 100-200 जण आहे, उद्या आम्ही हजारांना येऊन तर खूप मोठा मोर्चा काढणार आणि जोपर्यंत ही समस्या संपणार नाही आहे तोपर्यंत आम्ही लढा देत राहणार आहे। मुलीच्या आगमनाचे 300 महिलांच्या एकत्रित भजन गायनाने स्वागत। कंगराळी खुर्द येथील निलजकर कुटुंबियांनी आपल्या घरी आगमन करणाऱ्या मुलीचे स्वागत तब्बल 300 महिलांच्या एकत्रित भजन गायनाने करून समाजासमोर एक आदर्श ठेवला असून परिसरात हा कौतुकाचा विषय झाला आहे। निलजकर परिवारातील रुक्मिणी निलजकर व परशुराम निलजकर यांनी आपल्या नातीच्या घरी आगमनाच्या निमित्ताने बारसे कार्यक्रमात त्यांनी बेळगाव तालुक्यातील 10 महिला भजनी मंडळांना आमंत्रित करून 300 महिलांचा एकत्रित भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित केला। यावेळी सर्व महिलांनी एका सुरात सुरेल आवाजात भजन गायन करून वाहवा मिळवली। या भजन गायनानंतर बारसे करून मुलीचा नामकरण सोहळा पार पडला। यासाठी त्यांना सप्तस्वरानंद संगीत कला संस्थेने मोलाचे सहकार्य केले। कौलापूर वाडा येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मुहूर्तमेढ कार्यक्रम संपन्न। मौजे कोल्हापूरवाडा तीर्थकुंडे तालुका खानापूर येथे कार्तिक एकादशी निमित्त श्री पंढरीनाथ भक्त परिवार यांच्यातर्फे 1.5 दिवसाचा हरिनाम ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ कार्यक्रम सोमवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाला आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू वाघू पाटील, हभप मारुती पाटील, मनोहर पाटील, लक्ष्मण बननार, विष्णू पाटील, अनंत पाटील तसेच कौलापूर वाड्यातील देवस्थान कमिटी, भजनी मंडळ, गणेश मंडळ व गावकरी उपस्थित होते। गृहमंत्र्यांकडून कारागृह प्रशासन धारेवर। शहरातील हिंदलगा कारागृह गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे। येथे अनेक बेकायदेशीर घडामोडी उघडकीस आल्याने सोमवारी गृहमंत्री जी परमेश्वर यांनी कारागृहाला भेट देऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। भविष्यात अशा घटना घडल्यास याद राखा अशी ताकीदही त्यांनी दिली। कैद्यांना मोबाईल उपलब्ध करणे, गटबाजी होऊन कैद्यांमध्ये 2 वेळा झालेली हाणामारी, येथील अनेक बेकायदेशीर घडामोडी अशी अनेक प्रकरणे गृहमंत्र्यांच्या कानावर होती। शिवाय पत्रकार परिषदेतही याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली। या सर्व बाबी गांभीर्याने घेत त्यांनी सोमवारी दुपारी कारागृहाला भेट दिली। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा स्मार्ट न्यूज। इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSE द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी,
आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज अँड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हिवाळी विधिमंडळ अधिवेशन 4 ते 15 डिसेंबर दरम्यान हलगा येथील सुवर्णसौधमध्ये होणार आहे. या अधिवेशनाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. एकीकडे रस्त्यांची कामे सुरू झाली असून दुसरीकडे सुवर्णसौधच्या दुरुस्तीला वेग आला आहे. सुवर्णसौध येथे दरवर्षी हिवाळी अधिवेशन वगळता इतर वेळी काही वापर होत नाही. 500 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या इमारतीची दुरावस्था झाली असून इमारत देखभालीसाठी दरवर्षी 6 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. रोज 138 कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे, पण इतक्या मोठ्या इमारतीची देखभाल करणे कठीण आहे. आता हिवाळी अधिवेशन जाहीर झाले असल्यामुळे इमारत स्वच्छ करण्यात येत आहे. ठिकठिकाणी रंगरंगोटी करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी विद्युत दिवे खराब झाले आहेत ते बदलण्यात येत असून इतर दुरुस्ती कामेही करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील दिंड्या पंढरपूरकडे रवाना. ग्रामीण भागातील वारकऱ्यांना कार्तिक एकादशीचे वेध लागले आहेत. रामकृष्ण हरीचा गजर करत वारकरी वारीसाठी पंढरपूरकडे धाव घेत आहेत. कडोली येथील श्री कलमेश्वर वारकरी संप्रदाय भजनी मंडळ यांची पायी दिंडीने बुधवारी पंढरपूरकडे प्रस्थान केले. तत्पूर्वी गावातून गाव प्रदक्षिणा काढण्यात आली. टाळ चिपळ्यांच्या गजरात गावातील प्रत्येक गल्लीतून दिंडी काढण्यात आली. यामध्ये वारकरी भाविक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडीला भाविकांनी देणगी देत सहकार्य केले. दिंडी चालक ह.भ.प. परशुराम बायनाईक, ह.भ.प. बाळू डवरी यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे 14वे वर्ष आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत दिंडीचे प्रस्थान झाले. गावातून दिंडी निघाल्यानंतर पहिला मुक्काम नरसिंगपूर येथे झाला. यामध्ये 50 वारकरी सहभागी झाले आहेत. तृतीयपंथीयांचा सन्मानासाठी शहरात प्राईड वॉक. तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ह्युमॅनिटी फाउंडेशन तर्फे शहरात लक्षवेधी प्राईड वॉक फेरी काढण्यात आली. संचेळणी सर्कल येथून या फेरीचा प्रारंभ करण्यात आला. संतोष दरेकर यांच्या हस्ते फीत कापून फेरीला प्रारंभ झाला. धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, राणी चन्नम्मा सर्कल मार्गे कुमार गंधर्व रंगमंदिर येथे फेरीची सांगता झाली. ह्युमॅनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मराठे, संपत दोडमणी, सिद्धाप्पा हुक्केरी, परशुराम नेजी, नागराज वड्डर आदी उपस्थित होते. डॉक्टर M.A. शेषगिरी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन. केएलई तांत्रिक विद्यापीठाच्या डॉक्टर M.A. शेषगिरी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली. समारंभाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपक वायकर यांनी केले. प्राचार्य डॉक्टर S.F. पाटील यांनी स्वागत केले. डॉक्टर वायकर यांनी पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी, आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी शाश्वत ऊर्जेचे महत्त्व व्यक्त केले. अध्यक्ष डॉक्टर कृपा रासने यांनी संगणक विज्ञान आणि समाजाच्या विविध पैलूंबद्दल समस्या आणि उपायांसाठी अभ्यासकांना एकत्र आणणे हे या परिषदेचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. या परिषदेत भारत, कॅनडा, चीन, सिंगापूर आणि इतर दक्षिण आशिया देशांमधून 200 शोधनिबंध आले. त्यापैकी 120 शोधनिबंधांची 100 समीक्षकांच्या प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बंगळुरूचे संचालक डॉक्टर देबब्रत दास यांनी अभियांत्रिकीमधील अनुभव सांगितला. GSS महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात. येथील GSS महाविद्यालयात वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. वनस्पतीशास्त्र आणि जीवशास्त्र या विभागातर्फे अजय देसाई यांना श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम झाला. गोवा येथील वन पर्यावरण संशोधन संस्था संशोधन विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रणॉय वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून होते. SKE सोसायटीचे उपाध्यक्ष प्राध्यापक SY प्रभू अध्यक्षस्थानी होते. प्राध्यापक अरविंद हलगेकर यांनी स्वागत केले. प्राध्यापक शशांक बोरकर यांनी वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व आणि अजय देसाईंचे योगदान याविषयी माहिती दिली. काकडे फाउंडेशनतर्फे रोशनी कित्तूरकरचा सत्कार. सध्या मराठा मंडळमध्ये शिकत असलेली बालिका आदर्श विद्यालयाची माजी विद्यार्थिनी रोशनी कित्तूरकर हिचा काकडे फाउंडेशनतर्फे सोमवारी विशेष सत्कार करण्यात आला. बालिका आदर्श विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात शाल, फळकरंडी, भेटवस्तू, चॉकलेट, रोख रक्कम आदी देऊन गौरवण्यात आले. 2023 साली झालेल्या 10वी परीक्षेत रोशनी हिने शाळेत 2रा क्रमांक पटकावला.
मुख्याध्यापक NO डोनकरी व शिक्षकांनी कार्यक्रमाला सहकार्य केले. किशोर काकडे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. गजानन सुतार यांचा दिल्लीत पुरस्काराने गौरव. किल्ला येथील आराधना विशेष शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत महात्मा गांधी राष्ट्रीय अभियान पुरस्कार 2023 देऊन दिल्ली येथे गौरवले. केंद्र सरकारच्या मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस यांच्यातर्फे आणि ब्रँड मन इंडिया या संस्थेतर्फे पुरस्कार वितरण करण्यात आला. गजानन सुतार आराधना विशेष शाळेत स्पेशल एज्युकेटर म्हणून 25 वर्षांपासून काम करत आहेत. हेस्कॉमची ऑनलाईन सेवा 3 दिवस बंद. हेस्कॉमसह राज्यातील 5 वीज वितरण कंपन्यांची ऑनलाईन सेवा शुक्रवार दिनांक 24 पासून ते रविवार दिनांक 26 पर्यंत बंद राहणार आहे. वेब पोर्टलची दुरुस्ती व देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कंपन्यांनी दिली आहे. राज्यात हेस्कॉमसह गेस्कॉम, मेस्कॉम, चेस्कॉम व बेस्कॉम अशा 5 कंपन्या वीज वितरणाचे काम करतात. राज्यातील 96 शहरातील वीज ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट सिस्टीमचा लाभ मिळतो. मात्र ही सेवा 24 ते 26 या काळात 3 दिवस बंद राहणार आहे. कडोली आरोग्य केंद्रात जागृती पंधरवडा. कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने बुधवारी जागृती पंधरवड्याचे आयोजन केले आहे. मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. लहान मुलांना जुलाब होऊ नयेत यासाठी जागृती पंधरवडा राबवण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागृत राहावे, स्वच्छता पाळावी असे आवाहन आरोग्य केंद्राचे डॉक्टर विनय हळीकेरी यांनी केले. यावेळी डॉक्टर दीपा, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या, कर्मचारी उपस्थित होते. मजुरांची टंचाई, रोहयोग बंद ठेवण्याची मागणी. सध्या भात कापणी, मळणीची कामे जोरात सुरू आहेत. सुगीची लगबग सुरू असून शेती कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. यामुळे शेतकरी त्रस्त बनले असून रोजगार हमी योजनेची कामे तात्पुरती बंद ठेवावीत अशी मागणी केली आहे. कडोली ग्रामपंचायतीला शेतकऱ्यांकडून निवेदन देण्यात आले. यावेळी रयत संघाचे नेते अप्पासाहेब देसाई, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक शिवाजी कुटरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. केली फार्मसीत प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ. केली कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळा सोमवारी प्रारंभ झाला. मूलभूत वैद्यकीय प्रक्रिया कौशल्य या विषयावर ही कार्यशाळा 25 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. कोचीतील अमृता स्कूल ऑफ फार्मसीच्या प्राचार्य डॉक्टर सबिता एम यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी काहेरचे कुलगुरू डॉक्टर नितीन गगने, निबंधक डॉक्टर MS गणाचारी, फार्मसी कॉलेज प्राचार्य डॉक्टर सुनील जलालपुरे, डॉक्टर MB पाटील, डॉक्टर मंजुळाजी उपस्थित होते. डॉक्टर जलालपुरे यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. अनिल पोद्दार यांच्याकडून सोलार लाईटची देणगी. ब्राह्मणवाडी येथील राजाराम मोहिते यांना पोद्दार ज्वेलर्सचे संचालक व चांदी कारखानदार संघाचे चेअरमॅन अनिल पोद्दार यांनी सोलार लाईट स्फूर्द केला. राजाराम यांना हृदयविकाराचा झटका आला होता. फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, किशोर खोकळे, अवधूत तुडवेकर यांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर त्यांच्या घरी वीज सेवा नसल्याचे लक्षात येतात दरेकर यांनी मदतीसाठी समाज माध्यमावरून आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत अनिल पोद्दार यांनी तातडीने सोलार लाईट देण्याची व्यवस्था केली. सदर सोलार लाईट त्या गरजू रुग्णालयाच्या घरी देऊन पोहोचवण्यात आले. जैन स्पर्धेचे बक्षीस वितरण 24 ऑक्टोबर रोजी. जैन्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने जैन सप्ताहाच्या निमित्ताने घेतलेल्या ड्रॉइंग तसेच भाकरी बनवणे स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तसेच माजी अध्यक्ष व सचिवांचा सत्कार देखील त्याच वेळेस करण्यात येणार आहे. भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांना पारितोषिके देण्यात येतील. सर्व विजेत्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जैन्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन्सचे अध्यक्ष सुनील मुदगेकर व चिटणीस लक्ष्मण शिंदे यांनी केले आहे. बेळगावात 3 डिसेंबरला कृत्रिम अवयव प्रत्यारोपण. रोटरी परिवार बेळगाव यांच्यातर्फे साधू वासवानी, मिशन पुणे व रोटरी क्लब ऑफ सलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर फोर्ट रोड येथील भरतेज एज्युकेशन ट्रस्टच्या सभागृहात होणार आहे. या शिबिरात रोटरी क्लबच्या सर्व विभागांसह इंडियन रेड क्रॉस सोसायटी बेळगाव शाखा, असोसिएशन ऑफ फिजिकली हँडिकॅप शहापूर यांच्यासह अन्य संस्थेचे सहकार्य लाभले आहे. आता मोदींच्या विरोधात वरुण गांधीही उतरले. लोकसभा निवडणुकीत घोडा मैदान जवळ आला आहे.
अशात भाजपचे खासदार वरुण गांधी हे मोदी सरकार विरोधात तिकीट प्रश्नाच्या फेरी झाडत आहेत. एकीकडे भाजपा 2024 मध्ये पिलभीतमधून वरुण गांधींना तिकीट देणार का याच्या चर्चा रंगलेला असताना वरुण गांधी हे मात्र मोदी सरकारला अडचणी टाकणारे प्रश्न विचारताना दिसत आहेत. भाजपच्या घोषणा, सरकारी नोकरी, योजना या सगळ्यावरच वरुण गांधी यांनी प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे त्यांना बहुधा तिकीट दिले जाणार नाही असं दिसत आहे. कदाचित ते वेगळी चूल मांडू शकतात अशी ही चर्चा आहे. ही चर्चा होण्यास कारण म्हणजे त्यांनी मोदी सरकारवर टोकाची टीका केली आहे. वरुण गांधी म्हणाले, देशासमोर सध्या अनेक समस्या आहेत, मात्र या सगळ्याचा उपाय जय श्रीराम, भारत माता की जय या घोषणा नाहीत, असेही वरुण गांधी यांनी म्हटलं आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनात मोर्चा काढणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी. पॅलेस्टाईन येथील हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर भीषण हल्ला करून 1400हून अधिक लोकांची निर्घृण हत्या केली. शेकडो महिलांवर बलात्कार करण्यासह लहान मुलांचाही शिरच्छेद केला. अशा राक्षसी हमासला तात्काळ आतंकवादी संघटना घोषित करावे आणि हमास तसेच तिला पोसणाऱ्या पॅलेस्टाईनच्या समर्थनात देशभरात मोर्चे काढणाऱ्यांवर आणि आंदोलने करणाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. अशा मागणीचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील तहसीलदार मुझफ्फर बाळीगार यांना देण्यात आले. यावेळी सद्गुरू टायकोंडो अकॅडमीचे संस्थापक बबन निर्मळे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अजित पारले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभिनंदन भोसले, गुरुकुळ करिअर अकॅडमीचे चारुदत्त पावळे, हिंदू जनजागृती समितीचे अनिल बुडके, गौतमेश तोरसकर, योगेश चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. निपाणीत हेल्मेट सक्तीस प्रारंभ. जिल्ह्यात दुचाकी चालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत 4 दिवसांपूर्वी पोलिसांनी शहरातील विविध रस्त्यांवर थांबून दुचाकी शहरांमध्ये जनजागृती केली होती. मंगळवारपासून ही हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मंडल पोलीस निरीक्षक BS तलवार यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी व सहकाऱ्यांनी येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात दुचाकी चालवणाऱ्यांना अडवून दिवसभरात हेल्मेट नसलेल्या दुचाकी स्वारावर दंडात्मक कारवाई केली. तर अनेकांच्या दुचाकी ताब्यात घेऊन त्यांना घरी पाठवले. त्यामुळे दुचाकी स्वारांची धावपळ उडाली. बोगद्यात अडकलेल्या मजुरांचा पंतप्रधानांनी घेतला आढावा. उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि या मजुरांचे मनोबल कायम राखण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. बोगद्याच्या खोदकामाचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ असलेले अर्नाल्ड डिक गेले 9 दिवसांपासून बचावासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाचा आढावा घेण्यासाठी अपघातस्थळी आले आहेत. त्यामुळे मजुरांच्या बचावासाठीचे कार्य गतिमान झाले आहे. राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड. बंगळूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कडोली येथील श्री शिवाजी हायस्कूल कडोली शाळेच्या 8 खेळाडूंची निवड झाली आहे. मुलांच्या गटात रोनित मुरकुटे, नागेश अनुगोळकर, आदर्श घायगोंडे, ज्ञानेश्वर बेक्किनकर, तर मुलींच्या गटात श्वेता पाटील, समीक्षा मानमोडे, वेदिका कार्लेकर, सृष्टी मुचेकर या खेळाडूंची निवड झाली आहे. या खेळाडूंना जिल्हा युवा सबलीकरण क्रीडा खात्याचे वेटलिफ्टिंग प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी व शाळेचे क्रीडा शिक्षक नारायण पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा पाटील व इतर शिक्षक, शाळा सुधारणा समिती सदस्यांचे खेळाडूंना प्रोत्साहन लाभत आहे. महामॅरेथॉनमध्ये ओंकार सावरतकर प्रथम. आमदार शशिकला जोल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त येथील यशोदानंद इन्फ्राटेक यांच्यातर्फे आयोजित महामॅरेथॉन 7 किलोमीटर अंतराच्या मुलांच्या गटातील स्पर्धेत ओंकार सावरतकर मळगे बुद्रुक याने प्रथम क्रमांक मिळवला. साहिल कुदळे सरवडे, संजय पाटील कोल्हापूर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. 5 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत निलेश देवडकर कापशी, संकेत पिरंगुळे मडिलगे, सुशांत खोत आपाचीवाडी. 3 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सागर खतकर, सुशांत पाटील, हर्षद तांबेकर यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात 5 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत तनुजा नलवडे गंगापूर, योगिता नलवडे, प्रतीक्षा चौगुले अर्जुनी. 3 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत मानसी लोखंडे केनवडे, सई खोत आपाचीवाडी, सारिका भांडसे कुर्ली यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवला.
खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। विजेत्यांना रोख रक्कम व शिल्ड देऊन गौरवण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा सोनाली प्रताप, उपाध्यक्ष अमोल माळी, ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट अमर निकाडे, दादासाहेब पाटील, अश्विनी कांबळे, रघुनाथ पाटील, KY मगदूम, किरण निकाडे, वैशाली निकाडे, सुरेखा हेरवाडे, शोभा मगदूम, मच्छिंद्र निकाडे, बाबूराव वैराट, शशिकांत पवार, वैशाली शिंगाडे, अरुणा खंदारे, शालन यादव आदी उपस्थित होते। युवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर मनीषा पाटील यांनी आभार मानले। पोद्दार पॉलिटेक्निकच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ। टिळकवाडी येथील श्री वसंतराव पोद्दार पॉलिटेक्निक कॉलेजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला। स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कॉलेजच्या प्राचार्य श्रीदेवी मलाज यांच्या हस्ते झाले। याप्रसंगी स्पर्धा प्रमुख BH भगवती यांनी स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली। त्यानंतर वार्षिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। स्पर्धेत विविध विभागातील मुलामुलींनी उत्स्फूर्त भाग घेतला। सेंट झेवियर्स विजयी। होनगा येथील फिनिक्स स्कूल मैदानावर सुरू असलेल्या 16 वर्षांखालील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात सेंट झेवियर स्कूल संघाने वनिता विद्यालय स्कूल संघाचा 46 धावांनी पराभव करत विजय मिळवला। सेंट झेवियर स्कूलचा स्वयं व्ही सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला। संक्षिप्त धावफलक: सेंट झेवियर स्कूल 20 षटकात 6 गडी बाद 131 धावा, स्वयं व्ही 52, लाभ वेर्णेकर 43, आशुतोष हिरेमठ 17 धावा, वनिता विद्यालयातर्फे श्रेयसचे 2 बळी। वनिता विद्यालय 16.3 षटकात सर्व गडी बाद 85 धावा, मधुसूदन 18 तर शिवम 17 धावा। सेंट झेवियर्सतर्फे शिवम व लाभ प्रत्येकी 2 बळी। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।